पहिलं षटक गणेशसाठी. पुढचा बॉल. 4 ओव्हरची मॅच. ड्राईव्ह खूप चांगला केलाय गणेशने. 2 फिल्डरच्या मधून बॉल चाललाय कवच बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि शेवटी मात्र बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. पहिला चौकार या डावातला यंगस्टार साठी. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. विकेट किपरने बॉल सोडलाय आणि पहिलं षटक. सध्या प्रगतीपथावर असताना चांगलं कमबॅक आता रोहित भालेरावचं या ओव्हरच्या दरम्यान. सुरुवात विकेटने झाली, त्याच्यानंतर कमबॅक होतोय. पायातला बॉल. अपील स्ट्रॉंग होती, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. ते धाव मिळताना दिसेल लेगबायच्या स्वरूपात. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि या सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 5. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना. चार बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा फलकावर आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच. यंगस्टार कडापे आणि त्यांच्या विरोधात सह्याद्री वॉरियर्स अशी लढत. ओ काय फटका होता. स्टँडर्ड डिलिव्हर्ड शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द नाईट. बॉल सीमारेषा आणि हा येतोय षटकार. मधून आज सिक्सर आलाय. काय बॅटिंग आहे, काय फटका होता. लाजवाब खेळ. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. निसटला बॉल हातातून. मिडॉनला जाईल तोपर्यंत एक सिंगल मिळते. ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हरमध्ये एक षटकार आला, एक चौकार आला. टीमची धावसंख्या 12. एक फलंदाज बाद. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 12. 12 रन स्कोर बोर्डवर. पहिल्या षटक समाप्तीची घोषणा. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय सुहास पवार, आणखीन एक महत्वाचा खेळाडू या टीमचा. सुहास पवारने ही स्पर्धा अक्षरशः गाजवली आणि त्याने मगाशी सांगितलं अनेक वर्ष ही स्पर्धा खेळण्यासाठी येतोय. चांगलं क्रिकेट सातत्याने ते पाहायला मिळतं. आर के चषक म्हटल्यानंतर 16 वर्षाची ही परंपरा आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची. मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची, अस्मितेची स्पर्धा. पहिलेच मन बनवलं होतं फॉलिंग स्वीप मारायचं आणि त्यामुळे खराब स्ट्रोकचं सिलेक्शन डॉट बॉल ते पाहायला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सुहासच्या विरुद्ध अटॅक करायचं असेल तर मात्र बॉल पाहून मारावे लागतील. एक मोठा खेळाडू आहे सुहास पवार. जास्त शफल झाला. हा पाहिला आणि नंतर ठोकलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. इथे येतोय षटकार. आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो आणि ते इथे केलंय फलंदाजाने. 6 धावा, सिक्सर. सहा धावा फलंदाज जयेश पॅटमधून. जयेश अशाच फटक्यांसाठी जाणला जातो. एक मोठा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येत आहेत. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आता 18. जयेश परत एक वेळा तयार. सुहासच्या समोर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आहे. जयेश आउट होईल. विकेट आली आहे आणि ते टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिले. पहिल्या बॉलवर सिक्सर मारलाय अगोदर आणि त्यानंतर कमबॅक केलंय फलंदाज पाथ.
यश यादव आलाय नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी. जबाबदारीने खेळ करावा लागेल आता या मॅच मध्ये. धावसंख्येला थोडासा आकार देणं गरजेचं आहे. षटकाराला विकेट आली. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरच्या सुरुवातीला षटकार येऊन त्याच्यानंतर विकेट देखील गमावली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट गेली होती. सुहास पवार पुढचा बॉल घेऊन यशसाठी. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने लेटकट खेळलाय. गलीमध्ये डीपमध्ये फिल्डर ठेवलाय. एक रन ते कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पुढे जाते आणि धावा झालेल्या आहेत 19. षटक क्रमांक दुसरं 4 ओव्हरचा सामना. क्वालिफायर 2 यंगस्टार कडापे आणि त्यांच्या विरोधात सह्याद्री वॉरियर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. ई गटातून सह्याद्री वॉरियर्स पुढे आलाय. ओ परत एक वेळेला मोठा फटका तर सजवलाय. फिल्डर मागे धावतोय. मिड ऑफ मध्ये होता आणि एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दमदार चौकार. होता त्याचा फायदा घेतलाय. चांगला फटका बरोबर लॉंग ऑफ रिजन मध्ये वाईडिश फटका सजवला आणि 4 धावा वसूल केल्यात. याच फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, यंगस्टारला, आणि तसाच खेळ सध्या सुरू आहे. 23 धावा झाल्यात. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पहिलेच ओळखलं होतं आणि त्याचमुळे वेगाने टाकलेला बॉल होता सुहासचा. या सिंगलच्या मदतीने एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या 24. 24. 24 धावा झाल्यात. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 24. 12ची सरासरी. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा. याही ओव्हरमध्ये 12 धावा आलेल्या आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खात्यात. यंगस्टार कडापे टीमच्या खात्यात सह्याद्री वॉरियर्सच्या विरुद्ध खेळत असताना फुलर लेनचा बॉल सळत चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल ते पाहायला मिळतोय. प्रथमेश आलाय. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब याने जिंकला होता. चांगली गोलंदाजी केली होती प्रथमेश आणि त्याच्या हातामध्ये हे तिसरं षटक सोपवण्यात आलंय कॅप्टन रोहित कडून. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. 24 धावा स्कोर बोर्डर आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12-12ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. असाच धावा आल्या तर 50च्या आसपास टार्गेट सेट होईल. ओ काय फटका होता. स्टँड अँड डिलिव्हर्ड. एक टप्पा घेत बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे धावा मिळतील 4. येतोय चौकार. आहे 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते, आकार घेते. धावा झालेल्या आहेत 28. सध्या मैदानामध्ये फलंदाज गणेश दबडेच्या बॅटमधून धावा येत आहेत. गणेश धावा करतोय. या महत्वाच्या धावा आहेत. एक भाऊ आउट झाला परंतु दुसरा भाऊ मैदानामध्ये किल्ला लढवतो, ही महत्वाची गोष्ट आहे. दो बाई दोनो तबाई. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे हलकीशी अपील केली जाते. स्पष्ट नकार दिला लगेचच पंचांनी. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते लेग बायच्या स्वरूपात. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आतापर्यंत 29. षटक क्रमांक प्रगतीपथावर. हे तिसरं 4 ओव्हरची मॅच क्वालिफायर 2 सध्या तुम्ही अनुभवताय. यानंतर बापूजी बुवा सुपरस्टार कडापे हा संघ देखील तयार आहे पुढच्या सामन्यांमध्ये. मगाशी त्या टीमला बाय मिळाली होती आणि त्यानंतर 2 सामने तुमच्या समोर पाहायला मिळाले, सोनारवाडी आणि कुंभारते. आणि आता हा सामना. चांगला फटका. बॉल हवेत आहे. कव्हर्सला फिल्डर आता त्याच्या हातामध्ये. बॉल विसावलाय फलंदाज पात.
राहुल जाधव आलाय नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी. धावा करायचे आहेत, मोठे फटके सजवायचे आहेत, कारण तुम्ही एक मानाची स्पर्धा खेळताय, मराठी समाजाच्या अस्मितेची सन्मानाची स्पर्धा खेळताय. 16 वर्षाची अखंडित अशी परंपरा या स्पर्धेची तुम्ही आतापर्यंत अनुभवली. आर के चषक 2026 हे आयोजन संपूर्ण आर के मित्रपरिवार मित्रमंडळ यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष ही मराठी अस्मिता जोपासली जाते, मराठी समाजाच्या साठी ही स्पर्धा खेळवली जाते. त्यामुळे चर्चा आहे सुरतमध्ये देखील ज्या पद्धतीने हा रणसंग्राम क्रिकेटचा इथे रंगतोय. आज अंतिम रात्र या स्पर्धेची 40 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. एबीसीडी ई ग्रुपमध्ये सगळे संघ खेळलेत. आल्या आल्या बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी लांब लचक फटका षटकार. पहिल्याच बॉलवर हुल गोलंदाजाला आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारलाय 6 धावांसाठी. फुल टॉस होता, परत एक वेळा उडवलाय, हा देखील चाललाय फ्लॅट अँड फ्युरियस 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 41. शेवटचं षटक. सूरज पाशीलकर आला आता गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये. डेथ ओव्हर भैरवीचं षटक, अंतिम षटक. कोकणातल्या प्रत्येक प्रेक्षकाला माहिती आहे भैरवी म्हणजे काय. ते भैरवीचं षटक आता टाकण्यासाठी अंतिम षटक टाकण्याची जबाबदारी. पहिला बॉल चांगला फटका, इनसाइड आउट, चांगला फटका सजवलाय. बॉल चाललाय स्वीपर कव्हरला, फोडत बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तिथे धावा मिळतील 4. येतोय चौकार. मदतीने टीमची धावसंख्या 45. धावा पाहिजेत, येत आहेत. 50चं टार्गेट सेट होईल असं मी म्हटलं होतं आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आता 5 मध्ये 5 केल्या तरी देखील 50 होऊ शकतात. त्यामुळे सुरुवात चांगली झाली आहे या ओव्हरची. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सूरजच्या विरुद्ध ते आक्रमण सुरू झालंय. राहुलने मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार मारलेत. घणाघाती हमले, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, आवश्यकता नव्हती. सरळ बॅटने चौकार आलाय, आवश्यकता नव्हती या फटक्याची. हा फटका कधी कधी बर्बाद करून जातो आणि जास्तीत जास्त वेळेला बर्बाद करून जातो टीमला. त्याच्यामुळे हा डॉट बॉल. आता 4 बॉलचा काही शिल्लक आहे या ओव्हरच्या दरम्यान. चांगलं कमबॅक, पहिल्या चौकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉलने दिलंय. पुढचा बॉल, हा पास सरळ बॅटने चांगले फटके येत आहेत, परंतु खराब स्ट्रोकचं सिलेक्शन मगाशी पाहायला मिळालं आणि आता फलंदाज बाद होतोय, आउट. एकाच धावेच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचले 46. 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि आता या दोन्ही बॉलवर राहुल कडून अपेक्षा वाढलेल्या आहेत.
48 धावा झालेल्या आहेत आणि 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 49 टू विन. (49) 49 धावा करायच्या आहेत. 49 या सेकंड इनिंग मध्ये आणि या 49 या लक्ष्याचा पाठलाग आता सेकंड इनिंग मध्ये होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. हे आपण ऐकूया जयेश भोसले यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून. वेलकम बॅक. ब्रेक नंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ब्रेक नंतर हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक जीव काढणार. चला जाऊयात क्वार्टर फायनल नंबर 2 कडे, ज्या ठिकाणी राहुल जाधवनं शेवटी येऊन जो काही आक्रमणाचा तडाखा उचलला त्याच्या बळावरती धावफलकावरती धावा झाल्या 48. जिंकण्याकरिता बरोबर 12.25च्या सरासरीनं धावा करायच्या आहेत ते 49. चोवीस बॉल आणि 49 धावा करायचे आहेत. येतोय आवाज? हॅलो चेक हॅलो 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 हॅलो. यश जाधवचा पहिला बॉल सुहास पवार करिता. पहिला बॉल खोलामध्ये राहिला. एक्स्ट्रा कव्हरला ढकलण्याचा प्रयत्न. दबडे होते त्या ठिकाणी. विनीत दबडे बॉल अडवतील तद्वर एक धाव धावफलकावरती धावांचा श्री गणेशा. पहिली धाव येताना पाहायला मिळते. 49 धावांचा पाठलाग करत असताना यश जाधव वरती नजर आहेत. सुहास पवारला जर पाहिलं तर डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये तो अस्त्र उपसताना पाहायला मिळत नाहीये. त्याला माहिती आहे की इथून थोडंसं शांत राहणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. गणेश करता जर पाहिलात तर डीप मिड विकेटला एक खेळाडू आहे. एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑफला तैनात केलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड मिड ऑनला विशाल दबडेला आपण पाहतोय. पुढचा बॉल यश जाधवचा. गणेश रणपिसे करिता खोलातला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड पॅड मधला हा बॉल चांगल्यारीत्या खेळू शकलेला नाही आहेत, परंतु पहा दोनही हाताची जादू दाखवतो यश जाधव मैदानामध्ये. लेफ्ट हँडेड गोलंदाज, परंतु फेकी करायची वेळ उजव्या हाताने आली.
लगेच चेंडू उचलून फेक केली. एक धाव धावफलकावरती वधारती आहे. थेंबे थेंबे तळे साचे हे मात्र पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती. यानंतर जर पाहिलात तर सेमीफायनल नंबर 1 आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे, जी खेळली जाणार आहे बापूजी बुवा सुपरस्टार कडापे आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुंभारते. कारण सेमीफायनल क्वार्टर फायनल नंबर 2च्या संघाला मला वाटते बाय मिळाली आहे. एम आय राईट संदीपजी? क्वार्टर फायनल नंबर 2 जी चालू आहे तिथून जिंकणारा संघ डिरेक्टली फायनलमध्ये असणार आहे. त्यामुळे चला आपण टॉसकडे देखील वळणार आहोत. टॉस देखील करून घेणार आहोत या एका षटकानंतर. चला कुंभारते टीम आणि बापूजी बुवा सुपरस्टार कडापे टीम आपले कॅप्टन्स पाठवा. मला वाटते कॉल्स करा, कारण मैदानाच्या चौफेरात आवाज जाणार नाहीये. त्यामुळे टीम कुंभारते. खोलातला बॉल गणेश रणपिसेकडे उत्तर नव्हतं. यश जाधवनं दाखवलं मी भाईंदर ते विरार, भाईंदर ते सुरत हा प्रवास का केलाय. यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज गणेश रणपिसे गॉन. चला टॉस करिता या लगेचच. टीम कुंभारते आणि बापूजीबा सुपरस्टार कडापे. स्टंप 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 ब्रोकन. नवीन स्टंप द्या उमेश, स्टंप द्या पटकन. स्टंप तुटलाय मैदानामध्ये. स्टंप द्या, स्टंप द्या. आरके स्टंप द्या. चला एक महत्वाचा टॉस केला जातो या ठिकाणी. हा चला टॉस आपण करून घेतोय. हॅलो हॅलो. अंतिम 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी आता दुसरी लढत या ठिकाणी होणार आहे. बापूजी बुवा सुपरस्टार्स वर्सेस कुंभारते. आपण पाहिलं तर हे दोन्ही संघ हे निजामपूर विभागातील मातब्बर संघ म्हणून यांची ओळख, आणि ते दोन्ही संघ या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनेश भाई आप आ जाइए. हितू भाई, दिनेश भाई और हितू भाई हमारे आज के गेस्ट है. टॉस करेंगे दोनों टीम के कप्तान. आ जाइए. चलो इधर ही उलटे ना. आम करवा खाली बस अपनी बंद कर दो, बंद कर दो. ऐसा नहीं, नीचे गिरना चाहिए, नीचे गिरना छापा. टॉस यहाँ पर हो गया है. टॉस कोण जिंकलाय? कुंभारते संघ. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ये आहे तो मागचा बाकी होता. जे एक मोठी मॅच झाली होती त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्या ना. मॅन ऑफ द मॅच द्या. विठ्ठलजी पार्टे मी विनंती करेन विठ्ठल दादा आपण यायचं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. यश जाधवनं दाखवून दिलं. जाधवांची जाधव पॉवर यावेळेस मात्र दाखवून दिली आहे. गणेश रणपिसेला परतावं लागतंय. अवघ्या 20 वर्षाचा माणगाव तालुक्यातील जावळी गावचा आर्यन पालकर आता फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. यश जाधव यावेळेस मात्र आर्यन पालकर करता. खोलातला बॉल बॅटची कड घेऊन मागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू होता, परंतु त्याच्या नाकाखालून धाव चोरली आहे सुहास पवारनं. एक धाव धावफलकावरती वधारते. धावफलक 1 ने पुढे सरकतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 4 या आकड्यावरती. 49 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थातच सह्याद्री वॉरियरचा संघ. जयेशनं षटकारानं सुरुवात केली आणि राहुल जाधवनं तो डोलारा उभा केला अंतिम षटकामध्ये. चांगली फलंदाजी राहिली राहुल जाधवची, परंतु सुहास पवार मैदानामध्ये आहे हे विसरून चालणार नाहीये.
यावेळेचा बॉल वा क्या बात आहे, डाव्या यष्टीच्या जास्त बाहेर टाकला, परंतु वेग चांगला होता, परंतु बॉल थोडा दिशाहीन राहिला. पंच सागर मोहिते सर कळवतात वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वाढतीये, वधारतीये. धावफलक 1 ने पुढे सरकते, धावफलक जाऊन पोहोचतंय 5 या आकड्यावरती. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय कुंभारते संघानं. श्री बापूजीबा सुपरस्टार कडापे संघाला आमंत्रित केले क्षेत्ररक्षणाकरिता. यावेळेचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे मल्टी, सुहास पवारच्या बॅटमधून षटकार. केली, शेवट गोड केला म्हणायला हरकत नाही. सुहास पवारनं 12ची सरासरी ॲव्हरेजली गाठायची होती, तिथं पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. पहिल्या 5 बॉलमध्ये 5 धावा केवळ खर्ची घातल्या होत्या, परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र थोडासा दमखम वाढला बॅटिंग करणाऱ्या सह्याद्री वॉरियर्स टीमचा. आयकॉन यश जाधवचं षटक संपल्यानंतर दुसऱ्या आयकॉनला गोलंदाजी न देता स्वतः गणेश दबडे आले पुढे. ज्या गणेशनं बॅटिंग करताना डाव सावरला होता, विशाल दबडे बाद झाल्यानंतर 17 धावा बॅटिंगमध्ये त्यानं बनवल्या होत्या. गणेश दबडेला कोण विसरेल मित्रांनो. आमच्या निजामपूर विभागामध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळवणारा तो पहिला खेळाडू होता. SRK डायमंड कंपनीच्या त्या स्पर्धेमध्ये त्यानं याच सुरत शहरामध्ये मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक आपल्या नावावरती केली होती. निजामपूर विभागातील पहिला बायकर मॅन आहे तो. क्षेत्ररक्षण पहा, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिला बॉल यावेळेस ऑन द टोज आर्यन पालकरनं उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमापार, षटकार. मी म्हटलं अवघ्या 20 वर्षाचा आर्यन, अवघ्या 20 वर्षाचा आहे, परंतु तुम्ही आता माणगाव परिसरात गेलात ना तर त्याच्या नावाची बरीचशी चर्चा तुम्हाला पाहायला मिळेल. आर्यन पालकर काल ग्रामीणमध्ये ॲज अ आयकॉन तो खेळला, आज तो ओपन संघामध्ये सुहास पवार, रोहित भालेराव असताना सुद्धा तो अग्रमानांकित क्रमावरती बॅटिंग करण्याकरिता आला. त्याचा फायदा त्याने उचलला, षटकार खेचलाय. धावफलक वेगानं पुढे सरकलाय 17 वरती. आता यष्टांच्या मागे आपल्या भावाला साथ देण्याकरिता विशाल दबडे मोठे बंधू गेले आहेत. यष्टांना खेटून उभे राहिले आहेत. या थंडीच्या कडाक्यामध्ये यष्टांना खेटून क्षेत्ररक्षण करणं तेवढं सोपं नाही आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं ऑन साईडला डीप मध्ये जयेशच्या भेटीला बॉल येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, त्यामुळे एकच धाव मिळेल. धावफलक 1 ने पुढे सरकतंय, धावफलक जाऊन पोहोचतंय 18 वरती. अजूनही जर पाहिलात तर इथून 31 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ विचारात घेतला तर चेंडू शिल्लक आहेत ते निश्चितच 16 बॉल आणि 31 धावा. टायमर ऑन आहे, या गोष्टीकडे देखील लक्ष राहू द्यात. टीम कडापे 15 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ तुम्ही 3 षटकांना घेतलात तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, एका क्षेत्ररक्षकाला आतमध्ये घेतलं जाईल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, हे 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, उर्वरित 5 खेळाडू पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनचं. यावेळेचा बॉल खोलामध्ये एक्स्ट्रा कव्हरला केवळ ढकललाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मला वाटते त्या ठिकाणी चेंडू गॅदर करतील. तदवर घेतली गेली एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. जयचा तुम्ही विचार करा, पहा मिड विकेट ते मिड विकेट असा दोनही फलंदाजांना, डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या दोन्ही फलंदाजांना तो क्षेत्ररक्षणासाठी धाव घेतोय, वेळ वाचवतोय. गणेशचा पुढचा बॉल आर्यन पालकर करिता. यावेळेचा बॉल खोलामध्ये, उत्तर नव्हता आर्यनकडे, केवळ चॉप केला, थोडासा अपिश राहिला. दुसऱ्या धावेकरिता परतले, धाव डेंजर मध्ये नाहीये. सुहास पवार काय रनिंग मिडविन द विकेट, अगदी डोळ्याने इशारा केला आणि दुसरी धाव चोरली. धावफलकावरती 2 धावा वधारतायत, धावा होत आहेत 21. आर्यनच्या बॅटिंगला चांगली साथ देतोय तो, अर्थातच सुहास पवार देखील. पुन्हा एकदा हो क्या बात है, छोटा पॅक बडा धमाका, फेकून दिला बॉलला सीमा पार, आर्यनच्या बॅटमधून आला षटकार. षटकारानं धावफलक वेगानं पुढे सरकलं 27 वरती.
एक आयकॉन जयेशचं षटक बाकी असताना गणेशला गोलंदाजीमध्ये आणणं आता अवघड झालंय कडापे संघाकरिता. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 27 धावा होत आहेत. शेवटचा बॉल तो देखील खोलातून खोदून काढला, डीप मध्ये चाललाय बॉल मिड विकेटला. जयेश बॉलवरती येतील, फेकी चांगली, त्यामुळे केवळ धाव मिळते ती एक. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावफलकावरती 14च्या सरासरीने धावा झाल्या 28. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 21 धावा. 12 चेंडू 21 धावा. बारा बॉल 21 ची गरज आहे. वेळ पहा, 10 मिनिटं वेळ झालाय. अजूनही तुमच्याकडे हे षटक हाताळण्याकरिता 5 मिनिट आहेत. जर 15च्या वरती हे षटक गेलं तर तुम्हाला तिसरा नव्हे तर 5वा खेळाडू हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आर्यन पालकर संधी दिली संघ व्यवस्थापकाने आणि ती संधी 2 हाताने त्याने कबूल केली. जयेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल वेगाने टाकण्याचा निर्णय, तो अंगलट येईल का? हो, आलाय अंगलट. फेकून दिला बॉलला सीमारेषा पार. आर्यनच्या बॅटमधून तिसरा षटकार. रिव्ह्यू कॉल केलाय बॅटिंग टीमने केलाय का सर? बॅटिंग टीमने रिव्ह्यू कॉल केलाय. अंपायर्स कॉल आहे का? अंपायर्स कॉल. बेस्ट राईट करता अंपायर्स कॉल. तिसरे पंच चला शंकर सर आपण या. शंकर सर आपण या. फेअर डिलिव्हरी इट इज. यावेळेचा बॉल आर्यननं लांबून खेचला. ऑफ ब्रेक होता, त्याने ओळखलं होतं, परंतु फटका त्याचा फसला. विशाल दबडे झेलच्या खाली टिपला गेलाय. झेल संपला. आर्यन पालकरचा खेळ. विकेटचं पतन. धावा झाल्या त्या 34. 15 धावांची गरज आहे. 10 बॉल 15 धावांची गरज. आर्यन पालकरला वर पाठवलं होतं आणि वर पाठवलेलं असताना अगदी उंच आलेख ज्याचा बॅटिंगचा पाहायला मिळाला. व्हॉट अ बॅटिंग. आता मैदानाच्या आतमध्ये रोहित भालेराव. रोहित भालेराव मैदानाच्या आतमध्ये. चौतीस धावा. 10 बॉल मध्ये 15ची गरज आहे. गडामध्ये जर पाहिलं तर 11:30 वाजलेत. अजूनही जर पाहिलं तर 2 सामने आहेत. सेमीफायनल नंबर 1 यानंतर आपल्या भेटीला येणार आहे. वेगवान बॉल, त्याला वेगवान प्रत्युत्तर. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड. 1 बाउन्स सीमा पार. चौकार. चौकार आला. धावपलकाला आकार आलाय. धावपलक जाऊन पोहोचलंय 38 या आकड्यावरती. आता 11 धावांची गरज आहे. 9 बॉल आणि 11 धावा. 9 चेंडू 11 धावा. जयेशवरती आता जबाबदारी वाढली आहे. रोहित आलाय मैदानामध्ये. आल्या आल्या त्यानं चौकार खेचलाय. यावेळेचा बॉल वळण देणारा बॉल आतमध्ये आणलं, बीट केलं गतीनं. यावेळेस मात्र जयेशनं डॉट बॉल येतोय. जयेशला तुम्ही पाहताय ना मैदानाच्या आतमध्ये. भाईंदर पश्चिमेकडील राई गावचा तो रहिवासी आहे आणि जेम्स बॉन्ड राई या आपल्या मूळच्या संघाकरिता अनेक सामने त्यानं आपल्या खेळाच्या बळावरती एक हाती मिळवून दिलेत विजय. तो जयेश आपला मैदानाच्या आतमध्ये आपला पाहायला मिळतोय. धावपलकावरती 38 धावा आहेत. वेगवान बॉल. आता फटका फसला. क्षेत्ररक्षक विशाल दबडे झेलच्या खाली. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटतोय. जीवदान आणि जीवदानामुळे मिळते ती धाव 1. धावपलक 1 ने पुढे सरकतंय. कॉलिंग थोडस खराब राहिलं गणेश आणि विशालच्या दरम्यान. दोघे एकमेकांकडे सुरुवातीला पाहत राहिले. 39 धावा आहेत. 7 बॉल 39 धावा आहेत.
39 झाल्यात. आता 10 धावांची गरज आहे. सात बॉल आणि 10 धावांची गरज. हा अतिशय महत्वाचा बॉल या मॅचचा चेसचा तो राहील सुहास पवार करिता. यावेळेचा बॉल वळण देणारा राहिला, केवळ सेन्सिबली खेळलं. सुहासला माहिती आहे की हा बॉल जर मी मोठ्या फटक्यांमध्ये खेळत असताना विकेट गेली तर मात्र माझ्या संघाच्या अडचणी वाढतील. एक धाव घेतली. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. वेळ पाहायला तर 13.5 मिनिटं झाली आहेत, त्यामुळं मुभा राहील 5 खेळाडू मैदानाच्या बाहेर राहण्याची. पेनल्टी राहणार नाहीये. 6 बॉल आणि धावा हव्यात ते 9. 6 बॉल 9 धावा. थँक्यू. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. शेवटच्या अखेरचे 6 बॉल करण्याकरिता छोटा पॅक बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये विनीत दबडे. मुंबईतील विलेपार्ले येथील साधना मैदानावरती किशन देवेंद्र, रवी लिंगाला यांसारख्या व्यावसायिक खेळाडूंच्या छत्रछायेखाली क्रिकेटचे धडे गिरवता गिरवता सुरत शहरामध्ये दाखल झालाय तो अर्थातच विनीत दबडे. गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल विनीतचा. पहिलाच बॉल विनीतचा आडव्या बॅटनं ऑन साइडला चाललाय डीप मध्ये. पंच काय कळवतायत? नो बॉल. बघणार आहोत आपण. पहिला बॉल चांगला राहिला, परंतु काय केलं गोलंदाजानं तर दिशा सांगायला विसरला, त्याकरिता त्याला दंडित केलंय. 1 धाव नव्हे तर 2 धावा या बोनस स्वरूपात मिळाल्या. चांगला बॉल चांगल्या बॅटरच्या विपक्षामध्ये, परंतु तो बॉल राहिला नो. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 7. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 7. 7 धावांची गरज असताना रोहितच्या बॅट मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तो करतोय चूक. एकीचं रूपांतर लगेचच दुसरी मध्ये. 2 धावा. दुहेरी धावेने धावफलक वधारतय. आता रन बॉल इक्वेशन. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. 5 बॉल आणि 5 धावा. पाच बॉल आणि 5 धावा. 5 बॉल 5 ची गरज असताना समोरच्या दिशेने फटका जयेशच्या दिशेनं. जयेश देखील फंबल झाला, परंतु सुहास मेंटली प्रिपेअर नव्हता जेव्हा बॉल जयेशकडे गेला. चांगला रिकव्हर केला जयेशनं. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. इथून एकात दुसरा डॉट बॉल, इथून एकात दुसरी विकेट विठोबा अर्थातच विनीत दबडेला उपयोगी ठरू शकते. आता कडापे यंगस्टरचा संघ विठोबा विठोबा करतोय. विनीत दबडे अर्थातच विठोबा. पुन्हा एकदा हा बॉल फिरवला, परंतु बॅटच्या वेगाने फिरवली, फेकून दिला सुहासनं बॉलला सीमारेषा पार. विजयी षटकार आणि आर के चषक 2026च्या महाअंतिम सोहळ्यामध्ये धडक देणारा पहिला संघ राहिलाय सह्याद्री वॉरियर्स. तर गोलंदाजी करताना 1 विकेट आणि बॅटिंग करताना ज्यानं धावा केल्या 23 तो छोट्या वयाचा बडा धमाका आर्यन पालकर आहे, प्लेयर ऑफ द मॅच. आर्यन पालकर यावेळेस मात्र सुरत शहरामध्ये आपलं नाव कमावतोय. चला आर्यन, जावळी गावाचं नाव आज गुजरात राज्यातील सुरत शहरामध्ये आदमीने घेतलं जाणार. सेमीफायनल नंबर 1 इन ऍक्शन. ड्रॉच्या माध्यमातून सह्याद्री वॉरियर्स जाऊन पोहोचलाय अंतिम सोहळ्यामध्ये. सेमीफायनलला होती सुरुवात. नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याकरता सज्ज झालाय तो सुपरस्टार कडापेचा संघ. आता तर पाहिला तर सेमीफायनल आणि फायनल हे 2 सामने शिल्लक असताना मी मात्र आपल्यामधून रजा घेतोय. गेले 2 दिवस
समालोचन करण्याची